छोटे छोटे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे उकळून घ्यायचे आणि नका असं सोलून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी थोडेसे धने, जिरे आणि थोडीशी बडीशेप घेतलेली आणि त्याच्यामध्येच आता आलंही टाकलेलं आहे. थोडासा लसूण, 2 मिरच्या टाकायच्या आणि आता बारीक करून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरीचे काड्याही टाकलेले आहेत, देठ वाटायला अशी बारीक करून घेतलेली आहे. आता लगेच कढईमध्ये तेल टाकायचं. बटाटे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. जरा थोडंसं तेल टाकून चांगले बटाटे काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये जिरी टाकायची आणि 2-3 मिऱ्या, दालचिनीचा तुकडा आणि 2 विलायची आणि 1 तमालपत्राचं पान असं टाकलेलं आहे फोडणीसाठी. आता जरा तडतड होऊन द्यायचं आणि लगेच कांदा घ्यायचा, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टाकायचा. कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झालं की मग कांदा चांगला परतून झाला की वाटण टाकायचं. वाटणही चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे कच्चं लागत नाही. वाटण चांगलं परतून घ्यायचं असं. त्याच्यामध्ये लगेच परतून झालं की आपण लाल तिखट टाकायचं. जसं तिखट लागते तसं हळद टाकून घेतले. तेही चांगलं परतून घ्यायचं. परतून घेतलं की आपण त्याच्यामध्ये लगेच आपण आता मीठ टाकले चवीनुसार आणि एक मध्यम आकाराचं टमाटर वाटून घेतलेलं आहे तेही टाकले, मोठं वाटले. तेही चांगलं परतून घ्यायचे. असं छान परतले बघा. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. त्याच्यामध्ये जेवढा मसाला परतन तेवढं भाजी छान होते. आणि लगेच आता बटाटाही टाकून घेतले आपण त्याच्यामध्ये. आता बटाटाही परतून घ्यायचे त्याच्या मसाल्यामध्ये. जरा थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये परतताना, मध्ये बटाटा खाली लागणार नाही. असं चांगलं परतून घेतलं आहे. किचन किंग मसाला थोडासा टाकायचा, अर्धा चमचा टाकला. आता तो आणि आता पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं. आणि आता आपल्याला जसं रस्सा लागतो तेवढं पाणी टाकायचं. जास्तही पातळ नाही करायची भाजी. छान होते. लाईक करा, सबस्क्राईब करा.